मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्याबरोबर आहेत। भैया, आज निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। सगळ्या महाराष्ट्राचं निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। आपली काय भावना आहे? हे बघा, सुनावणी झाल्यानंतर निकाल त्या क्षणापासून सगळा महाराष्ट्र वाट बघतोय। कालपासून चर्चा केली जाते, आज निकाल लागेल। लोकांचा असा समज आहे की न्यायमूर्तींचं रिटायरमेंट आहे आणि आज शेवटचं त्यांचं ज्युडिशियली वर्किंग डेट आहे। परंतु आपण याच्यामध्ये स्पष्टपणे बघितलं तर 25 तारखेपर्यंत ते भारताचे न्यायाधीश आहेत आणि 25 तारखेपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे। त्यामुळे त्यांना मर्यादा 25 तारखेपर्यंत निर्णय देण्याची आहे। आज जरी कोर्टाचा शेवटचा वर्किंग डे असला, परंतु क्युरिटी पिटिशनचा निकाल हा कुठल्याही क्षणी ते ऑनलाईन 25 तारखेपर्यंत टाकू शकता। तेव्हा निकाल आज लागेल, उद्या लागेल का 25ला लागेल हे अद्याप स्पष्ट सांगता येत नाही। मनोज जरांगे पाटील यांची आता पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलंय की हे जे तुम्ही क्युरिटी पिटिशन टाकलेली आहे त्याच्यातून जो काही निकाल येणार आहे तो टिकणार आहे का? बघा, सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं कोर्ट या भारतात नाही आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर निकाल दिला आणि तो टिकेल का नाही टिकेल याच्यावर भाष्य करणं पण मला वाटतं योग्य ठरणार नाही। सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, कारण हा 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा निर्णय आहे, हा सगळ्या भारताला लागू होईल। त्यामुळे जो निर्णय असेल, बाजूने असेल किंवा विरोधात असेल, तो ॲटोमॅटिक टिकणारच असेल। त्यांचं दुसरं असं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीतून मागणी करतोय, मग आम्हाला दुसरं आरक्षण कशाला देत आहे? आम्ही ते मान्य नाही, आम्हाला ओबीसीचंच आरक्षण पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। हे बघा, ओबीसीतून आरक्षण पाहिजे ही मागणी माझ्यासह सगळा महाराष्ट्र करतोय। परंतु उघड्या डोळ्याने आम्ही ज्यावेळेस बघतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते हे सातत्याने एकच भाष्य करताय की कोणालाही धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार आहे। मग एक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर असा उभा राहिला, यापूर्वी 2 वेळेस स्वतंत्र आरक्षण दिलं ते टिकलं नाही, शेवटी ही लढाई न्यायालयात जाते आणि सरकार तेच जुनं आरक्षण देणार आहे, तो मिळालेलं का टिकवायचं नाही? याच्यासाठी माझा प्रयत्न आहे। माझ्यासमोर 102 तरुणांनी जे स्वतःचं बलिदान दिलं त्यांची चिता माझ्या डोळ्यासमोर दिसते। अजून मला कुठलाही प्राण आरक्षणासाठी गमवायचं नाही आहे। त्यामुळे राज्य सरकार काय देईल नाही, सरकारवर माझा भरोसा राहिलेला नाही आहे, न्यायालयावर माझा भरोसा आहे। त्यामुळे मी हा प्रयत्न करतो आहे। जरांगे पाटील दुसरा एक मुद्दा मांडतात, म्हणजे ही क्युरिटी पिटिशन असेल किंवा SC-BC आरक्षणाची लढाई असेल, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही लढताय। रस्त्यावरच्या लढाईपासून न्यायालयातल्या लढाईपर्यंत सगळ्या लढाया तुम्ही लढलेल्या आहेत आणि आता क्युरिटी पिटिशनसुद्धा तुम्ही लढत असतात। तर त्यावेळेला जरांगे पाटील म्हणतात की ही क्युरिटी पिटिशन सरकारने आमच्या आंदोलनाच्या, म्हणजे मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळेच ती क्युरिटी पिटिशन दाखल झालेली आहे असा त्यांचा दावा आहे। हे बघा, मी असेल, ते असेल, समाजातील प्रत्येक घटक असेल, हे आरक्षणासाठी जे आपल्या पद्धतीने लढत आहे। क्युरिटी पिटिशन ही कुठल्या पार्श्वभूमीवर दाखल झाली, ज्यावेळेस रिव्ह्यू पिटिशनमध्ये निर्णय लागला नाही आणि क्युरिटी पिटिशन कायद्याचा शेवटचा टप्पा आहे आणि त्या टप्प्याचा देखील आपण वापर केला गेला पाहिजे। मी घटनेला मानणार आहे, त्याच्यामुळे मी याचा वापर केला आणि अगदी स्पष्ट बोलायचं जर ठरलं तर राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशनलाही प्रचंड वेळ लावला आणि क्युरिटी पिटिशनलाही प्रचंड वेळ लावला। त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रयत्न केल्यानंतर क्युरिटी पिटिशन आलेली आहे। समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की क्युरिटी पिटिशन करण्यामागं एकच रणनीती आहे की राज्य सरकार सातत्याने सांगते आम्ही स्वतंत्र आरक्षण देऊ, तर मला सरकारला सांगायचं की स्वतंत्र आरक्षण हे हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्याची स्पष्टता सुप्रीम कोर्टाकडून घ्यायची आहे। आणि जर सुप्रीम कोर्टाने हे दुर्दैवाने नाकारलं तर राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षण करता येणार नाही। हा आग्रह आमचा सर्वांचा आहे। मग आता हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली का, हे तुमच्या प्रयत्नांचं फलित आहे? हे बघा, त्यांची मागणी आरक्षणाची आहे, माझी मागणी आरक्षणाची आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या तरुणांनी बलिदान दिलं, रस्त्यावरची लढाई लढली, माझ्या माता भगिनी रस्त्यावर आल्या, हे सर्वांच्या प्रयत्नामुळे न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे। आणि न्यायालयीन लढाईमध्ये जो काही टप्पा असतो, पहिले हायकोर्टाची लढाई असेल ती आपण जिंकली, सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टात काही टप्पा जिंकलो, काही टप्पा हारलो, रिव्ह्यूमध्ये हारलो, आता क्युरिटी पिटिशन आहे। त्यामुळे याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही की कोणामुळे आणि कोणाला विरोधामुळे आहे। जे कायद्यात आहे ते आपल्याला मिळू शकतं का? कारण सरकारने कोणतंही आरक्षण दिलं तर नतद्रष्ट लोक जे आहे समाजामध्ये ते परत ते न्यायालयात जाणार आणि किती दिवस मराठा तरुणांनी त्याच न्यायालयाच्या चक्रा मारायच्या, किती दिवस निर्णयाची वाट बघायची? त्यामुळे सोक्षमोक्ष लागला पाहिजे। शेवटचा जो काही पर्याय असतो सुप्रीम कोर्टाचा त्याचा वापर झाला पाहिजे। त्या पार्श्वभूमीवर एक क्युरिटी पिटिशन आहे। जर क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आणि त्याच्यामध्ये सकारात्मक गोष्टी स्वीकारल्या
तर आता आम्हाला परत कुठल्याही न्यायालयात जायची गरज नाही. आणि जर सुप्रीम कोर्टाने क्युरिटी पिटिशन फेटाळली तर मात्र राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही. ही स्पष्टता आणण्यासाठी क्युरिटी पिटिशन आहे. म्हणजे थोडक्यात मनोज जरंगे यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण दिलं तर ते सुद्धा सुप्रीम कोर्टात हायकोर्टात चॅलेंज होऊ शकतं. निश्चित कोणतंही आरक्षण मिळालं तर समाजामध्ये कोणाचं नुकसान ज्या व्यक्तीच होत नाही तो व्यक्ती देखील न्यायालयात जातो. आता ज्यावेळेस मराठा आरक्षण मिळालं कोणत्या समाजाचं आरक्षण कमी झालं नव्हतं, पण लोक गेले हायकोर्टात, लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि ते इतक्या ताकदीने लढले की आम्ही हरून गेलो. तर त्यामुळे सरकार परत हा घाट घालू शकते, हा डाव आणू शकते की आम्ही स्वतंत्र आरक्षण देऊ आणि ते हायकोर्टात जरी टिकलं तरी सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल आणि भविष्यात ते जर सुप्रीम कोर्टात उडालं तर आम्ही जायचं कुठं. त्यामुळे हातात असलेला शेवटचा टप्पा न्यायालय लढायचा त्याचा वापर केला पाहिजे आणि तो वापर आम्ही केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विनोद पाटील यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की ओबीसी आरक्षण सुद्धा हायकोर्टात चॅलेंज होऊ शकतं. त्यामुळे एससीबीसी आरक्षण जर का सुप्रीम कोर्टातून टिकलं गेलं तर ते आरक्षण स्वीकारलं पाहिजे. ते आरक्षण मराठा समाजासाठी अंतिम असेल. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.